श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. अपरा एकादशीला हे काम अजिबात करू नका, नाहीतर पैसे पाण्यासारखे वाहून जातील. अपरा एकादशीला चुकूनही हे काम करू नका, अन्यथा तुमच्या घरातून सुख समृद्धी निघून जाईल. प्रिय भक्तांनो, हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. एकादशीचा हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांना समर्पित आहे. एकादशीचे व्रत महिन्यातून 2दा केले जाते, एक कृष्ण पक्षात आणि दुसरा शुक्ल पक्षात. तसेच आपण सर्वांना सांगूया की वर्षात एकूण 24 एकादशी तिथी असतात, ज्यांचे खूप विशेष महत्त्व असते. दर महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या व्रताला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात आणि हिंदू धर्मात तिचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय अपरा एकादशीचे व्रत भक्तीने ठेवून आणि सर्व विधींचे पालन करून व्यक्तीला अपार संपत्ती मिळते. तसेच साधकाला प्रत्येक कामात अपार यश मिळते आणि त्याला मानसिक ताण, आरोग्याशी संबंधित समस्या, जीवनात आर्थिक समस्या यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. याशिवाय अपरा एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त विविध उपाय करतात आणि विविध वस्तू दान करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रांमध्ये अशी काही कामे वर्णन केली आहेत जी अपरा एकादशीला अजिबात करू नयेत. तसेच काही गोष्टी अशा आहेत ज्या अपरा एकादशीला अजिबात दान करू नये, कारण असे करणे अशुभ मानले जाते. जर तुम्ही चुकूनही अपरा एकादशीला या गोष्टी केल्या आणि या गोष्टी दान केल्या आणि खरेदी केल्या तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकतात, ज्यामुळे तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतील. तुमच्या घरातून सुख आणि समृद्धी निघून जाईल. घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल, जी घराच्या सुख, शांती आणि समृद्धीला बाधा आणेल. याशिवाय तुमचे आधीच पूर्ण झालेले काम देखील बिघडू शकते आणि तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येईल. तसेच तुमच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की 2025मध्ये यावर्षी अपरा एकादशी कधी साजरी केली जाईल, अपरा एकादशीची पूजा करण्याची पद्धत काय आहे, याशिवाय अपरा एकादशीला कोणती कामे चुकूनही करू नयेत आणि कोणत्या वस्तू दान करू नयेत आणि कोणत्या वस्तू अजिबात खरेदी करू नयेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपरा एकादशीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी जर तुम्हालाही जगाचे निर्माता भगवान श्रीहरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्रीहरी विष्णूजी आणि जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. तर प्रिय भक्तांनो, आपण प्रथम जाणून घेऊया की 2025मध्ये अपरा एकादशी कधी आहे आणि उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे. तर भक्तांनो, यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 22 मे रोजी रात्री 1:12 सुरू होत आहे आणि ही तिथी 23 मे रोजी रात्री 10:29 संपेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार अपरा एकादशीचे व्रत शुक्रवार 23 मे रोजी पाळले जाईल. तसेच 23 मे रोजी अपरा एकादशीचे व्रत पाळले जाईल. म्हणून अपरा एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी शनिवार 24 मे रोजी पाळले जाईल. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हा सर्वांना सांगतो की उपवास सोडण्याचा शुभ वेळ सकाळी 6:01 ते 8:39 दरम्यान असेल. तर भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माहीतच असेल की 2025मध्ये यावर्षी अपरा एकादशी कधी साजरी केली जाईल. आता आपण अपरा एकादशीची पूजा करण्याची पद्धत जाणून घेऊया. म्हणून प्रिय भक्तांनो, अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. यानंतर भगवान विष्णूंचे ध्यान करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करून उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्या. याशिवाय अपरा एकादशीच्या व्रताच्या 1 दिवस आधी प्रथम सात्विक अन्न खाण्याची आणि संयम राखण्याची विशेष काळजी घ्या. यानंतर पूजास्थळ स्वच्छ करा आणि लाकडी स्टँडवर पिवळे कापड अर्पण करा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आणि चित्र अर्पण करा. त्यानंतर सर्वप्रथम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अभिषेक करा आणि त्यांना भक्तीने स्वच्छ आणि शुद्ध फुले अर्पण करा.
तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अन्न अर्पण करा आणि एकादशी व्रत कथेचा पाठ करा. यानंतर शेवटी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा. तर भक्तांनो, अपरा एकादशीची पूजा करण्याची पद्धत अशी होती. चला तर मग जाणून घेऊया की अपरा एकादशीला कोणती कामे करू नये, कोणत्या वस्तू दान करू नयेत आणि कोणत्या गोष्टी चुकूनही खरेदी करू नयेत, ज्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी नाराज होतात. पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहतो. प्रथम क्रमांकाचे धान्य आणि तामसिक अन्न. प्रिय भक्तांनो, अपरा एकादशीच्या दिवशी अन्नपदार्थ, विशेषतः तांदूळ आणि गहूपासून बनवलेले अन्नपदार्थ खाणे निषिद्ध मानले जाते. कारण शास्त्रानुसार एकादशीला अन्नामध्ये एक विशेष प्रकारची चांदीची ऊर्जा सक्रिय होते, ज्यामुळे मन आणि शरीर आळशी होते. याशिवाय भक्तांनो, आम्ही तुम्हा सर्वांना सांगतो की अपरा एकादशीला लसूण, कांदा, मांस, मासे, मद्य यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन अजिबात करू नये, कारण ते अशुभ मानले जाते. राहू आणि केतूपासून लसूण आणि कांदा निर्माण झाला आहे, त्यामुळे ते अशुभ मानले जाते. जर तुम्ही चुकूनही अपरा एकादशीला या गोष्टींचे सेवन केले तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्या, मानसिक ताण, आरोग्याशी संबंधित समस्या इत्यादींना तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत या दिवशी सात्विकता आणि शुद्धतेचे पालन करून फळे, दूध आणि सुकामेवा इत्यादींचे सेवन करावे, तरच तुम्हाला शुभ परिणाम दिसतील. क्रमांक 2. झाडूचे भांडे. प्रिय भक्तांनो, अपरा एकादशीला झाडू, चाकू, भांडी इत्यादी खरेदी करणे निषिद्ध मानले जाते. अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की चाकू हा शनी ग्रहाशी संबंधित मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अपरा एकादशीला चाकू, सुई किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू खरेदी केली तर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही. तसेच अपरा एकादशीला पूजा आणि उपवास करण्याचे फायदे तुम्हाला मिळत नाहीत, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम पाहायला मिळतात. तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात राहू शकते, जी तुमच्या घराच्या सुख, शांती आणि समृद्धी अडथळे निर्माण करू शकते आणि तुमचे नाते देखील बिघडू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तिसरा क्रमांक म्हणजे राग, खोटेपणा आणि वाद. हो भक्तांनो, अपरा एकादशीच्या व्रतात बाह्य आचरणासह आंतरिक भावनांची शुद्धता देखील आवश्यक मानली जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने या पवित्र दिवशी खोटे बोलले, तो कोणाशी तरी भांडतो. विशेषतः जर एखाद्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती रागावर नियंत्रण ठेवले नाही तर त्याचे उपवास अपूर्ण मानले जातात. त्याला भगवान विष्णूंच्या क्रोधाला सामोरे जावे लागते. तसेच धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की राग मनाची एकाग्रता भंग करतो आणि देवाचे स्मरण करणे कठीण करतो. म्हणून एखाद्याने शांत, सहनशील आणि गोड वर्तन राखले पाहिजे. विशेषतः कुटुंबात परस्पर प्रेम टिकवून ठेवले पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात प्रेम टिकवून ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही. क्रमांक 4. केस आणि नखे. प्रिय भक्तांनो, अपरा एकादशीसारख्या पवित्र दिवशी केस, दाढी, नखे कापू नयेत, कारण धार्मिक शास्त्रांमध्ये केस, दाढी किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते. तसेच हे कृत्य सांसारिक आसक्ती आणि भौतिक वादाचे प्रतीक आहे. तर अपरा एकादशीचा शुभ दिवस आत्मशुद्धी आणि ध्यानासाठी समर्पित आहे. अशा परिस्थितीत या दिवशी व्यक्तीने जास्तीत जास्त वेळ भक्ती आणि खऱ्या मनाने जप, ध्यान, पूजा आणि धार्मिक पठणात घालवावा. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जा वाहते. 5व्या क्रमांकाच्या लोखंडी वस्तू. प्रिय भक्तांनो, धार्मिक श्रद्धेनुसार अपरा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर लोखंड आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की चाकू, कात्री, तलवारी, अवजारे इत्यादी खरेदी करू नयेत, कारण लोखंड हा एक अशुद्ध घटक मानला जातो, जो राहू आणि शनी ग्रहाशी संबंधित आहे.
अशा परिस्थितीत एकादशी, विशेषतः अपरा एकादशी, हा देवाच्या भक्तीचा आणि आध्यात्मिक साधनाचा दिवस आहे. अशा परिस्थितीत जास्त तामसिक आणि नकारात्मक ऊर्जा असलेला धातू खरेदी केल्याने उपवासाच्या शुद्धतेवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला पूजा आणि उपवास करण्याचे फायदे मिळत नाहीत. असे केल्याने उपवासाचे पुण्य कमी होऊ शकते आणि तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते, जे तुमचे पूर्ण झालेले काम बिघडू शकते आणि तुमचे नशीब देखील कमकुवत करू शकते. 6वा मुद्दा, उशिरापर्यंत झोपू नका. हो भक्तांनो, अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे, ध्यान करणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ब्रह्ममुहूर्त हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो. अशा परिस्थितीत अपरा एकादशीच्या शुभ पवित्र दिवशी उशिरा झोपणारी व्यक्ती त्याच्यावर येणारी दिव्य ऊर्जा गमावते, ज्यामुळे भक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहू शकते आणि त्याची आर्थिक स्थिती देखील कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे त्याला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि घरातील सुख समृद्धी देखील कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत या दिवशी तुम्ही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. 7व्या क्रमांकावर, चामड्याच्या वस्तू. प्रिय भक्तांनो, अपरा एकादशीच्या दिवशी पर्स, बेल्ट, बूट इत्यादी चामड्याच्या वस्तू खरेदी करणे निषिद्ध मानले जाते, कारण चामडे हे मृत प्राण्याच्या कातडीपासून बनवले जाते. अशा परिस्थितीत ते अहिंसा आणि पवित्रतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. अपरा एकादशीचा दिवस हा आत्मशुद्धीचा आणि सत्वगुण वाढवण्याचा काळ आहे, जिथे हिंसक किंवा अशुद्ध वस्तूंचा वापर करण्यास मनाई आहे. जर एखाद्या व्यक्तीने या दिवशी चामड्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी केली किंवा घातली तर त्याच्या आध्यात्मिक साधनेत अडथळे येऊ शकतात. म्हणून अपरा एकादशीला चामड्याच्या वस्तूपासून दूर राहावे आणि शक्य तितके भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे ध्यान करावे आणि मंत्रांचा जप करावा. क्रमांक 8, तामसिक वस्तू. प्रिय भक्तांनो, अपरा एकादशीचे व्रत पाळण्याचा मुख्य उद्देश वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे आणि सात्विक जीवनशैली स्वीकारणे हा आहे. अशा परिस्थितीत या दिवशी मांस, मासे, दारू, सिगारेट, तंबाखू इत्यादी कोणत्याही तामसिक किंवा विषारी वस्तू खरेदी करू नयेत किंवा सेवन करू नये, कारण या गोष्टी शरीर आणि मन दोन्ही अशुद्ध करतात आणि माणसाला भक्तीपासून दूर नेतात. याशिवाय धार्मिक शास्त्रांमध्ये एकादशी व्रतासाठी हे सर्वात मोठे अडथळे मानले जातात. जो व्यक्ती उपवास करतानाही त्यांचा वापर करतो तो पुण्याचा वाटेकरी होत नाही तर पापाचा वाटेकरी होतो, ज्यामुळे त्यांचे नशीब कमकुवत होते आणि त्याला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, ज्यामुळे त्यांचे जीवन दुर्दैवात बदलू शकते. क्रमांक 9, तुटलेल्या किंवा अस्वच्छ वस्तू. हो भक्तांनो, धार्मिक शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की एखाद्याला दिले जाणारे दान पवित्र, शुद्ध आणि पूर्ण असले पाहिजे. अशा परिस्थितीत अपरा एकादशीसारख्या पवित्र दिवशी जर एखाद्या व्यक्तीने तुटलेले भांडे, फाटलेले कापड, घाणेरडे कपडे, जुने तुटलेले सामान किंवा वापरण्यायोग्य नसलेली कोणतीही वस्तू दान केली तर असे दान पुण्य मानले जात नाही, तर ते अनादर मानले जाते. याशिवाय जर भगवान विष्णूला दिलेले दान अशुद्ध असेल तर ते स्वीकारले जात नाही, कारण दान धर्माचा उद्देश गरजूंना मदत करणे आणि आध्यात्मिक प्रगती करणे हा आहे. म्हणून या दिवशी जे काही दान केले जाते ते पूर्ण भक्ती, प्रेम आणि शुद्धतेने द्यावे. याशिवाय तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जी काही वस्तू दान करत आहात ती फाटलेली, जुनी किंवा अशुद्ध नसावी, अन्यथा तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता. क्रमांक 10, मीठ. प्रिय भक्तांनो, अपरा एकादशीसारख्या पवित्र व्रताच्या दिवशी मीठ, चाकू, कात्री, तलवार इत्यादी धारदार वस्तूंचे दान करणे अशुभ मानले जाते. आपण सर्वांना सांगूया की शास्त्रांमध्ये मीठ हे तामसिक प्रवृत्तीचे प्रतीक मानले गेले आहे, जे राग, असंयम आणि विकार वाढवते. तर तीक्ष्ण वस्तू नात्यात कटुता आणू शकतात. हे दान केल्याने घरात कलह, मानसिक अशांतता आणि आरोग्य बिघडते आणि साधकाची आर्थिक स्थितीही कमकुवत होते. अशा परिस्थितीत या दिवशी अन्न, कपडे, फळे, पाणी, दिवे, धार्मिक ग्रंथ यासारख्या सात्विक वस्तूंचे दान करणे विशेष पुण्यपूर्ण मानले जाते. असे केल्याने साधकाचे अन्न आणि संपत्तीचे भांडार भरून जातात,
जीवनात सुख समृद्धी संपत्ती मिळते आणि नशीबही बलवान होते, ज्यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळते. व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.